सद्गुरु वाचुनी संसारी तारक नशेचे निष्ठांक आनकोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितिना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पूर्वताशी अर्थ शिष्याची वंचना करती जनदुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितिना ज्ञानदेव मने गुरुचा मी दास नेने साधनास अनकाई इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितिना विठ्ठला मायुगे पिठे तटे विमृत्यम वरम पुंडलिकाय धातु मुनींद्रे समागटटम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्वमस्यादिलक्षणम एकाम नित्यमेमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुत्तम नमामि सद्गुरुत्तम नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन माझे जाये त्या त्या ठिकाणी निजरूप तुमचे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरुनाथ तुमचे पाय दोन्ही ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमः ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी विठाला सद्गुरु वाचुनी संसारी तारक नशेचे निष्ठांक आनकोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितिना प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवा
आणि महाराज सेवेसाठी घेतलेला अभंग. नेण्यांचे राजे आणि योग्यांची माऊली. बरं का, संतांमध्ये ज्यांना माऊली ही संज्ञा प्राप्त झाली असे ज्ञानोबरायांचा 5 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून ईश्वर माऊली ज्ञानोबराय मानव देहाला आल्यानंतर, नर देहाला आल्यानंतर सद्गुरूंचं जीवनामध्ये महाराज अनन्य साधारण जे महत्व आहे ते अभंगाच्या माध्यमातून आपल्या पुढे प्रतिपादित करतात. विठाला विठा अभंग उच्च कोटीतला आहे माय बापांनो. कारण ज्या वेळेस साधक ज्ञानोबरायांना काही गोष्टी महाराज हितगुज आहे आणि अशा साधकाला, आता साधक कुणाला म्हणायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे माय बापांनो. कारण ज्याला अंतिम सत्य कळलेलं आहे की खऱ्या अर्थाने मनुष्य जन्माचं सार्थक कशामध्ये आहे आणि ते सार्थक करण्यासाठी जो तत्पर आहे ना, हा जो मार्गस्थ आहे त्याला साधक म्हणतात माय बापांनो. आणि महाराज असा सद्भक्त ईश्वर माऊली ज्ञानोबरायांच्या सन्मुख आहे आणि ज्ञानोबराय आणि ह्यांचा असणारा हितगुज आहे. विठाला विठाला अभंगाच्या माध्यमातून त्या ईश्वराची माऊली महाराज ज्ञानोबराय महाराज नरदेह ज्यांना प्राप्त झाला, मनुष्य जन्म ज्यांना प्राप्त झाला ना, अशा नरदेहाला आलेल्या जीवाला महाराज सांगतात. महाराज जर आपल्याला तरुण जर जायचं असेल ना तर ते सांगतात सद्गुरू वाचोनी संसारी तारक. संसार कशाला म्हणलंय? भांड्या कुंड्याचा. लक्ष देऊन ऐका बरं का, कारण सगळ्याला हात जोडून कळकळीची विनंती. कीर्तन म्हणजे टाइमपास नाही महाराज. साधू संत सांगतात कीर्तन म्हणजे दिल बहलाने की बात नाहीये. कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही माय बापांनो. कीर्तन म्हणजे फॅशला आहे. विठाला संतांनी हाडाचं काळ रक्ताचं पाणी करून अज्ञानी जीवाला सन्मार्गाला लावण्यासाठी हे माध्यम निवडले महाराज. ज्ञानोबराय आमच्या नामदेवरायांनी म्हणावा की नाचू कीर्तनाचे रंगी आणि काय करू ज्ञान दीप. ज्ञानाचा दीप लावायचा आहे. ही जागा आहे बर का. विठाला आम्ही जास्त विस्तार करणार नाही महाराज. पुढे आपण विस्तार रूपाने पाहणार आहोत. तत्प्रिय अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहू. कारण हा जो संसार तुमच्या आमच्या मागे लागलेला आहे, जो जन्म मरणाचा संसार आहे महाराज, तो कधीपासून लागला? बसलेले मायबाप, हा जन्म मरणाचा जो संसार जीवाच्या पाठीमागे लागलेला आहे तो केव्हापासून लागला? फक्त एका जन्मात लागला का? अनादी कालपासून महाराज हा जन्म मरणाचा संसार तुमच्या आमच्या मागे लागलेला आहे. आणि त्या संसाराची वाट लावण्यासाठी हे सर्व माध्यम आहे बरं का. विठाला प्रस्तुत अभंगामध्ये ईश्वर माऊली ज्ञानोबराय सांगतात, जर या संसारातून तुम्हाला जर तरुण जायचं असेल तर जीवनात सद्गुरु शिवाय गत्यंतर नाही महाराज. नशेची निष्ठंक आन कोणी इतर नाही बरं का. सद्गुरु शिवाय या संसारातून सोडणारा दुसरा कोणीच नाही माय बापांनो. ही माऊलीची भाषा आहे. माऊली म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे. अपील नाही बरं का. ते सांगतात दुसऱ्या चरणामध्ये दाखला देतात. कुणाचा दिला दाखला? सामान्यांचा नाही महाराज. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करून महाराज संशयाची श्रेणी. म्हणजे ह्यांचा संशय गेला नाही. कोणाचा? इंद्राचा, चंद्राचा आणि ब्रह्मदेवाचा. ते आपला संशय घालवतील का महाराज? बर का महाराज. म्हणून आशाला शरण जायचंय ज्यांचा संशय गेलाय भगवंताविषयी. सांगणाऱ्याचा सुद्धा संशय आधी गेला पाहिजेत, नाहीतर सांगणारा जर संशय येत असेल ना पुढच्याचा घोटाळा आहे. विठाला आणि असे संशयाची निवृत्ती करणारे जे आहेत ते समर्थ सद्गुरू आहेत. ईश्वर माऊली ज्ञानोबराय सांगतात, म्हणून सदशिष्याला
जर भगवंत पाहायचा असेल ना त्यांनी चालता बोलता महाराज, हा उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. हा ते उघड परब्रह्म म्हणजे कोण आहे, तर सत्शिष्यासाठी सद्गुरू आहेत. हा काय करतात ते, त्या सद्भक्ताची अंतकरणाची जी हाक आहे, हा अंतकरणातली जी भूक आहे ते सद्गुरू शमवतात माईबापांनो. हे पण असा सद्गुरूंचा महिमान आहे. जरी असं असल तरी ज्ञानोबा सांगतात, अशा समर्थ सद्गुरूंची महाराज वंचना करतात. कोण वंचना करतात, वंचना करणं म्हणजे निंदा करणं. वा, हा वंचना करणं म्हणजे निंदा करणं. अशा समर्थ सद्गुरूची वंचना करतात, त्यांना काय म्हणलंय, दुष्ट आणि नष्ट म्हणलंय. हा वंचना करती जन दुष्ट नष्ट. पण पुढचा उत्तर झालं महत्वाचं आहे. हा मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते जे जाणते आहेत ना, अशा सद्गुरूंची शरणागती करतात, अशा समर्थ साधूची शरणागती करतात. विश्वमाऊली ज्ञानोबा स्वतःचा दाखला शेवट देतात बरं का, शेवटच्या चरणात ते सांगतात, मी सुद्धा अशा समर्थ सद्गुरूंचा दास झालो. हा नेने साधनास आन काही शपथपूर्वक सांगतात, आन घेऊन सांगतात, मी इतर साधनं जाणत नाही. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं तो असा की अखंड हरिनाम सप्ताह श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा असणारा हा पुण्यतिथी सोहळा. तसा दुग्धशूर करावा योग आहे बरं का. हा महाराज भगवंताचे लढवाळ भक्त नामदेवराय हाय यांची पुण्यतिथी आणि संत शिरोमणी सावता महाराज हा या दोन संत महात्म्यांची पुण्यतिथी आहे. या पर्व काळामध्ये आपण सर्वजण ग्रामस्थ फाकराबाद तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर महाराज सर्व ग्रामस्थ आबालवृद्ध हा सगळ्यांचं सहकार्य असतं बरं का. हा नामयज्ञ एकल्याचं काम नाही. हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा नामयज्ञ सप्ताह पार पडत आहेत. गुरुवारी असणारे भाकरे महाराज असतील. पहा अनेक प्रसंग आले पण डगमगली नाहीत बरं का, आणि हेच महत्त्वाचं असतं महाराज. म्हणून भाकरे बाबा इथं. आणि आता ही तरुण टीम तर काय महाराज गोडच म्हणजे अशी म्हणल्यावरती पुढे जाऊन अतिशुक्ती नाही पण अतिशुक्ती वाटून महाराज मुख्याने कीर्तन करावं विठाला विठ्ठल. गोड हा मृदंग तर महाराज चलो मच्छिंदर गोरख आया का नाही. हा गायनाचारी मंडळी सुद्धा महाराज त्रिमूर्तीत पुढं बालगोपाल आहेत, बाबा आहेत, पीटी मास्तर काका, सर्व 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 महाराज विनेकरी बाबा असतील, आमचे चोपदार काका असतील. चोप द्यायसाठी काय बाबा. सुंदर असे सगळे मंडळी महाराज. आता आपण सर्वांनी खिळीमिळीने कीर्तन करायचे बरं का. हे एकल्याचं काम नाही. आमचे भाऊ सुद्धा बघा ना कंठस्थमाळ पाहिले की महाराज हरे कृष्ण हरे राम आठवतं. कारण श्रील प्रभुपाद महाराज कृष्ण भक्ती शिकवली बरं का. श्रील प्रभुपादांनी महाराष्ट्रभर नाही महाराज, भारतभर नाही, जगात कार्य केलं महाराज अशा महात्म्याने. आणि म्हणून मायबापांनो निष्ठा सगळ्यात परमार्थात महत्वाची आहे. विठाला प्रथमतः महाराज सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला पुढं बसलेले मायबापांनो, हा ज्ञान्यांचे राजे आहात आपण. हा कारण प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. हा मी दुबळा अर्चित असे भक्ती. महाराज महादेवाच्या तुडीतले तुम्ही मंडळीत महाराज कमी नाहीत बरं का. कारण वक्ता तो वक्ता नव्हे. हा वक्त्याचं वक्तृत्व कुणावरती अवलंबून आहे. हितल्याने छत्ती फुगवायची नाही बरं का. हा महाराज मी कायम सांगतो महाराज बरं का, सर्व सुंदर असणारी मंडळी मी कायम सांगतो वरमाय कुणाच्या जेव्हा मोठी वराडाच्या. हा हे लय महत्वाचं आहे. विठाला विठाला म्हणून चातकासारखे तुम्ही असणारे पुढे बसलेले सर्व श्रोतावर्ग मायबापांनो आपल्याही चरणी नतमस्तक होतो. पण कीर्तनाचे काही नियमत मायबापांनो. कारण कीर्तन म्हणजे हा मी मगाशी बोलून गेलो, कीर्तन म्हणजे सामान्य गोष्ट नाही महाराज. कारण या कीर्तनाने काया हा भ्रमीभूत होत होय हरी रूप होय हो हरी रूप होय हरी
कीर्तनाचा महिमान आमच्या वारकरी संतांनी सांगावा. काय कीर्तनाचं महात्म्य आहे, कीर्तनाची ताकद काय आहे. चला जाऊ कीर्तनाला. गेलं डोक्यावरून नाही असं काय, गेलं आपलं तेवढं कानावनं 2 शब्द असं नाही महाराज. हा पुढे जाऊन बोलतो मायबापांनो. हा कीर्तन हे बरं वाटण्यासाठी आहे का बरं होण्यासाठी आहे. माझी भाषा कळते ना सर्वांना. माता माऊलींनो आपली संख्या जास्त आहे. हा तुमच्यामुळे मी इथं पुढे उभा आहे. हा मग सांगा कीर्तन हे बरं वाटण्यासाठी का बरं होण्यासाठी आहे. हा आणि एवढं कळलं की कामच झालं. विठाला विठा. म्हणून कीर्तन ऐकण्यासाठी येताना आपापली तयारी करून यावं. तुम्हाला काय तयारी करायची महाराज. जेवणाची तिथं सगळी तयारी. रिकाम्या पोटाने यायचं का आम्ही. लक्ष देऊन ऐका बरं का. हा कीर्तन ऐकण्यासाठी आपली तयारी करून यायची. काय तयारी करून यायची महाराज. कीर्तनामध्ये माझा आणि देवाचा संबंध काय आहे. हा ज्या भगवंतानी अनमोल किमतीचा नरदेह दिला त्या भगवान परमात्म्याची भक्ती माझ्या अंतकरणामध्ये कशाने उत्पन्न होईल. ही जिज्ञासा. वा गुरुजी. कीर्तनाच्या रंगामध्ये आपण रंगलं पाहिजेत. कारण जीव रंगलाय बरं का बाबा. कुठं रंगला हे जीव. आपण कुठं रंगलोय. आपण बाहेर रंगलोय महाराज. हा रंगी रंगी रे श्रीरंगे. हा काय फुललासी पतंगे. महाराज भगवंताच्या रंगामध्ये जो रंगला ना त्याचा जीवनाचं कोटकोट कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. विठाला संत मीराबाई कशामध्ये रंगल्या महाराज. आज विषयाचं वारं लय डेंजर आहे महाराज. कलियुगाचं महिमान आहे महाराज. हा काय कलीचं महिमान सांगितलं संतांनी. ऐका कलीचे महिमान. हा असत्याशी रिजले जन. हा पापा देती अनुवदन आणि करती हेळन. हा महाराज ही कलीचा प्रभाव आहे. आणि ह्या कलीच्या प्रभावाचं जर वाचायचं असेल ना भगवंताचं नामचिंतन महत्वाचं आहे. विठाला आता जास्त विस्तार करणार नाही म्हणून आपल्याला रंगायचे महाराज. आमच्या संत जनाबाई रंगल्या महाराज. बहिणाबाई रंगल्या. संत बहिणाबाई भक्तीच्या त्या रंगामध्ये रंगल्या. अहो मन राम रंगी रंग रे. मन राम रंगी रंग रे. मन वाह वाह क्या बात है.
मन भगवंताच्या नामामध्ये, राम नामामध्ये जर रंगलं ना, हा आपण राहत नाही महाराज. हा एक दृष्टांत सांगतो महाराज, अनमोल मुद्द्याकडे तो लक्ष देऊन ऐका. महाराज संत कबीर महाराज ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचं ध्यान करत होते, नामचिंतन करत होते, हा चिंतने चिंतने तद्रुपता. महाराज एवढी तद्रुप स्थिती झाली आमच्या संत कबीर महाराजांची, एवढी तद्रुप स्थिती झाली है, भगवंताशी पूर्ण एकरूप झाले महाराज. असो ऐसा खोटे आठवत नाही. असो ऐसा खोटे आठवत नाही. असं ऐसा कोठे आठवत नाही. असं कोठे आठवत नाही. असो ऐसा खोटे आठवत नाही. असो ऐसा खोटे आठवत नाही. असं ऐसा कोठे आठवत नाही. असं कोठे आठवत नाही. हीच विधई होऊन जा. हे विजय भोगुदाचा. हीच विधई होऊन जा. हे विजय भोगुदाचा. सर्व सुख झालो सर्व अलंकार. सर्व सुख झालो सर्व अलंकार. सर्व सुख झालो सर्व अलंकार. वा, परमार्थाची ही उच्च कोटीतली स्थिती बरं का माय बापांनो. हा अशी स्थिती होणं म्हणजे भगवान परमात्म्याची पूर्ण कृपा होणं. काय स्थिती आहे, बाबांनी सुंदर असं प्रमाण दिलं बकरे बाबांनी. पहा महाराज कीर्तनात बसलोय ना, घरचं तर नाहीच आठवलं पाहिजे, हा पण मी कुठं बसलोय ह्याचा सुद्धा आठव नाटव गेला भाव आणि मग झाला स्वयंमेव पांडुरंग. हा आपण राहत नाहीये. हा ही भक्ती उच्च कोटीतली माय बापांनो. हा ही भक्ती आणि तीच भक्ती ज्या वेळेस संत कबीरांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली, महाराज एवढे भक्ती नामचिंतनामध्ये रमले. स्वतः प्रभू रामचंद्र ज्यांचं असणार ध्यान, ज्यांचं नामस्मरण असणारे संत कबीर करत होते, ते प्रभू रामचंद्र साक्षात पुढे प्रगट झाले. संत कबीराच्या डोक्यावरती हात ठेवला, डोळे उघडा म्हणले, डोळे उघडा. आता डोळे उघडल्यानंतर लक्ष देऊन ऐका, कबीराच्या मुखातून उद्गार आले, आपण कोण? काय म्हणले, कोण होतं पुढं? स्वतः साक्षात हा मर्यादा पुरुषोत्तम महाराज प्रभू रामचंद्र. त्यांना विचारतात तुम्ही कोण? लक्ष देऊन ऐका बरं का, म्हणजे मेळ बसन. काय म्हणले देव? मी राम आहे. मग म्हणले मी कोण? समजलं ना? हा कोण म्हणतंय? कबीर कबीर महाराज म्हणतात तुम्ही राम, मग मी कोण? म्हणजे महाराज राम रूप झाले होते. समजलं ना? अरे मीच राम आहे. या बोधावरती ते आले होते माय बाप्पांनो. ही परमार्थातली उच्च कोटीतली अवस्था आहे. विठाला नाथ महाराज सांगतात, देव दोन्ही भक्त एक रूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. ह्याला पूर्णत्व म्हणतात बरं का माय बाप्पांनो. आणि हे पूर्णत्व झाल्याशिवाय हा जन्म मरणाची येरझार थांबणार नाही महाराज बर का. कारण आपण ह्याच्यापेक्षा वेगळे आहोत. हा बर का महाराज. कारण इतर गोष्टींनी उपाधी वाढतात. माझी उंची तेवढी नाही, माझा अधिकार तेवढा नाही, पण एक समर्थांच्या कृपेने बोलतो, ज्ञानोबरायांच्या कृपेने बोलतोय, हा समर्थ साधूच्या कृपेने बोलतोय तुमच्या पुढे मायबापांनो. हे फक्त चांगला विचार केला तर बर का. विठाला ही स्थिती प्राप्त होणं मायबापांनो नाही बरं का, सहज नाही महाराज. आणि ही होयासाठी प्रयत्न आहे मायबापांनो. कारण याचसाठी जप
याजसाठी तप हा व्यास हे अमुप ग्रंथ केले. एक पुढे जाऊन बोलू का महाराज बाप महाराज ऐकणारला तर वाटावं मला ही स्थिती प्राप्त व्हावं, पण सांगणारला आधी वाटावं मला व्हावा. सांगणारला नुसतं वाटू नाही मला तारका भेटावा. बापी मागून बोलतो बरं का. हा सांगणारला नुसतं वाटू नाही मला तारका भेटावा. हा मला अशी कधी स्थिती होईल असं सांगणारला वाटावा. जीवनाचं कोटकोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. हा विठाला आणि अशी स्थिती ज्यांची होईल माझ्या ईश्वर माऊली ज्ञानोबरायांची कृपा त्यांच्यावरती झाली. महाराज माऊली म्हणजे सामान्य विभूती नाहीत व महाराज. हा सामान्य विभूती नाहीत. पहा आपण आता वारीमध्ये अनुभव घेतला. लाखोनी जण समुदाय हा एका पताकाखाली येतो. माय बाप्पा ही ताकद काय. हा एवढ्यांचं निवेदन हा एवढ्यांचं प्रयोजन. महाराज हायवती बाबांचा घडलेला एक प्रसंग आहे मला थोडक्यात सांगतो. मूळ मुद्दे येतो लक्ष देऊन ऐका. कारण ज्या वेळेस ईश्वर माऊली ज्ञानोबा असतील जगद्गुरु तुकोबा असतील हा माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईल गुडी पांडुरंगी मन रंगले. हा भगवंताच्या भक्तीमध्ये मन रमलं ना मायबापांनो. हा तिथनं पुढे भक्तीला सुरुवात आहे. तसं नाही बरं का. कारण आपलं मन कुठं रमलंय कुठं रमलंय. आता प्रत्येकाला माहिती काय 7-12 सगळ्याचा काढायला. हा कारण कसं आहे झाकली मूठ 1.25 लाखाची नाही 1.25 लाखाची. आता मी तिकडे जाणार नाही. विठाला विठा पण कालांतराने वारीला खंड पडला. महाराज आवरण आलं आणि आवरण आल्यानंतर महाराज दैपती हैबती बाबात ना हा हैबती बाबा महाराज हे काही कीर्तनकार नव्हते. हे कोणी महाराज नव्हते महाराज. हा पण महाराज एक सुभेदार होते हे. आणि एकदा काय झालं गावाकडे येत असताना महाराज हा रस्त्यामध्ये काही लुटारू लोकांनी महाराज त्यांना दरोडेखोरांनी अडवलं. त्यांची टीम होती मोठी. है आता तेही पराक्रमी होते शूर होते. पण त्यांनी पाहिलं आता ह्यांच्या पुढे आपला निभाव लागणार नाही. माझ्या माऊलीला आठवलं महाराज. माझ्या ज्ञानोबरायांची आठवण काढली. माऊली आता तुम्हीच काहीतरी करू शकता. महाराज अंतकरणामध्ये माऊलीचं स्मरण केलं आणि असा प्रसंग घडला महाराज. दैवी हा प्रसंग घडला की महाराज त्या दरोडेखोराचा जो प्रमुख होता ना दरोडेखोर प्रमुख होता ना हा त्याला आनंदाची बातमी आली. काय आली का नाव तुमच्या घरी तुम्हाला काय झालंय बाळ झाले महाराज. आता पेढे वाटा तलवारी कवर घेता दरोडे कवर टाकता. आनंदाची बातमी ऐकल्यानंतर महाराज हैबती बाबांना सोडून दिलं. हैबती बाबांनी खून पटली. माझ्या माऊलीने माझं संरक्षण केलंय. आता माझ्या माऊलीचा हा सोहळा हा महाराज आपल्याला काढायचा आहे. काय सुंदर नियोजन. चोपदार बालदार हे सगळं नियोजन कोणाचं आहे. हा काय शिस्त आहे महाराज. लाखोनी समाज आहे पण काय शिस्त आहे. हा ही कृपा आहे माय बापांनो माऊलीची. विठाला विठा अनुभव प्रसंग अनुभवलाय बरं का मी. आता मला अभंगात प्रवेश करायचा. लक्ष देऊन ऐका. का सांगतो लक्ष देऊन ऐका. हा जे वारीला आलते त्यांना माहिती महाराज वार कळतो का हो. पण रंगल्यावर का रमल्याव त्यात रंगलं ना आपण. वार कळत नाही. हा तारीखही कळत नाही महाराज. आठवा लागतो कितवा दिवस आहे आज. असं व्हायला पाहिजे बरं का मृदंगाचार्य. असं व्हायला पाहिजे. हे गमत आहे महाराज. विठाला अशा वारीत आपण चालत असताना कारण ही वारी का करायची महाराज. कारण आपल्या मागे वारी लागली. कोणती वारी लागली आपल्या मागे. हा किती वेळा जन्माया प्रश्न पडावा बरं का आपल्याला. किती वेळा मरायचं. फक्त मनुष्य योनीच आपल्याला भेटली म्हणजे एवढा जन्म आपल्याला आहे का.
अनंत योनीमध्ये कुत्र्याच्या, बैलाच्या, डुकराच्या, म्हशीच्या, मेंढीच्या, भूचर, जलचर, खेचर. कारण 4 खाणी सांगितल्या: जारज, अंडज, शोधज आणि उद्वेज. 4 खाणी आणि 184 युनिट माय बाप्पांनो. आणि ह्या युनीमध्ये हा जीव फिरून 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 मनुष्य देहाला आलाय. आणि हे जंक्शन ठेशन आहे बरं का. कारण येणेची शर्रा येणे सरे, किंबवना येर झारे सिरा पडे. याच मनुष्य देहामध्ये मला जन्म मरणाची वारी चुकवता येते. आणि त्यामुळे वारी करायची. कारण वारी 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 जन्म मरणाची वारी. हरी पडलो आता संकट निवारी. आणि ही वारी ज्याला निवारण करायची ना त्यांनी वारीला चालावं. आणि वारीला चालता चालता पुढ्याकडे लक्ष नसावा. काय म्हणलो? बिस्किटच्या पुढ्याकडे लक्ष नसावा, पिशव्याकडे लक्ष नसावा. ना तर भरली एक गोणी. आता स्वल्प वाटे चला जाऊ, वा 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 स्वल्प वाटे चला स्वल्प वाटे चला नशा चढली पाहिजे बरं का महाराज. ही नशा ज्याला चढली ना महाराज, अहो 1.5 दमडीची बाबा नशा चढली तर ते म्हणतो बायको सोडीन मुलं सोडीन, पण सोडणार नाही. कशाला बाटलीला? अहो नासकी जर दारू जर नासकी नशा जर चढली तर महाराज ते म्हणतो सर्वांना सोडीन, लिव्हर फुटला तरी चालन. इथलं नाही सांगत बरं का, इथलं अजिबात मला सांगायचं नाही ना. ते एखादा प्रगट व्हायचा बाबा. माझ्या भगवंताच्या नामाची जर नशा जर चढली ना सद्भक्ताला महाराज, मीराबाई सांगते नाचूंगी 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 हरे गुण गावत हरे गुण गावत नाचूंगी हरे गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचोंगे नाचोंगे हरि गुण
तुम्हाला काय थोडं मुंगी आल्या का नाही? आले का नाही? थोडंफार काय झालं का नाही? करंट बसला का नाही? विठाला विठा वा. मीराबाई सांगतात, संत मीराबाई राजाची कन्या आहे माय बापांनो. सामान्य आहे का? रूप काय व काय त्या स्वरूपाचं वर्णन करावं. पण भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्या मायबापांनो. विषयात आपण तल्लीन झालोय. हा, विषयामध्ये तल्लीन झालोय. ज्ञानोबा सांगतात, विषयाचे सुख ते केवळ ते परम दुःख, परी काय की जे मूर्ख शेविता नसरे. हा, विषयातलं सुख दुःख देणारे माय बापांनो. पण भगवत नामाचं सुख आहे ना, स्वतःला तारून दुसऱ्याला तारून देणार. विठाला विठाला म्हणून महाराज दिंडीमध्ये महाराज तानबुक हरपती बरं का. हरपती आणि हरायला पाहिजेत तर आपण बरं म्हणायचं. नाही तर महाराज अवघड, मी पुढचं 7-12 कोणाचा काढणार नाही. कारण तू त्याला दे की विठाला विठाला. आणि असं जर झालं तर त्यावेळेस जीवाला तळमळ लागते महाराज, तळमळ लागते. काही मी उद्धार पावीन, काही कृपा करेल नारायण. ऐशे सांगा तुम्ही संतजन आणि करा समाधान. हा. आणि अशी तळमळ लागली मला. नेटवर्क आलं बरं का. त्यावेळेस काय म्हणायचं, रेंज आली. रेंज रेंज कळते ना. अहो डबड्याची रेंज आम्हाला कळली, पण आमची रेंज गेलीच आम्हाला कळली नाही. आणि आम्ही म्हणतो देव कुण्या पाहिला. ए भाऊ, तुझे नेटवर्क आधी नीट कर. तुला बॅलन्स नाही, तुझा रिचार्ज नाही, काहीच नाही. तुझी चार्जिंग संपली, बॅटरी डाऊन झाली. कुठं काय म्हणतो कॉल व्हाय ना. विठाला आणि अशा रेंज मध्ये आलेल्या सद्भक्ताला ईश्वरन माऊली ज्ञानोबा सांगतात अभंगाचं प्रथम चरण. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, 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 सद्गुरु मोक्ष रेखी आला. हा, पण रेखीत आला पाहिजे बरं का. कुठल्या? हा, त्याशिवाय मजा नाही महाराज. परमार्थ म्हणजे बोलू का एक पुढचं. वर वर भजन करून काय नाका नाचायाची एकची गाई. आतून नाचायला पाहिजे, आतून. वरून तर नाचाच. तो का म्हणे नको वर पंग दे. अरे माय बा. तो का म्हणे नको वर पंग देवा. तुका म्हणे वर पंग देवा, तुका म्हणे
प्रमाण कळलं की आपण महाराज प्रमाणात आलो बरं का. हा रेखेत आलो, रेखेत महाराज. हा माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी भालचंद डोंगर गाठावा. का गाठावं? का बोर्डा डोंगर गाठावा? कारण परमार्थ एक माय बापांनो माफी मागून बोलतो बरं का. परमार्थ हा लोकांताचा आहे का एकांताचा आहे? मला एवढंच उत्तर द्या. वा हा वा शून्य मंडळीत मग असे असल्यावर काय कमी महाराज. इथं ज्या हा मला वाटतं काकडा होईल. महाराज हे लय महत्वाचं आहे पहा. कारण एकांतामध्ये ध्यान धारणा करावी महाराज, साधना करावी. तसं पैलवान आता मी त्यातलाच आहे बरं का. हा कारण पैलवान क्षेत्र आहे माझं. आता ज्यांनी मला पाहिले कुस्तीमध्ये गर्व अहंकार म्हणून सांगत नाही. हा बरेच वाजतात लोक म्हणतात लोक पैलवान तुम्ही महाराज झाला. अहो पट्ट्याचा असा भेटला की महाराज गाढवाचे घोडे आणि आम्ही करू. हा करीला तो काय नव्हे महाराज, काय करणार नाही तर महाराज. विठाला कसं महाराज वस्तात पैलवानाला एकांतामध्ये व्यायाम काढायला लावतात. एकांतामध्ये केलेली साधना, एकांतामध्ये काढलेले जोर बैठक, एकांतामध्ये हौदामध्ये खेळलेली कुस्ती आणि मग महाराज लोकांतात दोन थापडतो आणि वस्ताच्या नावाने काय करतो? गर्जना करतो महाराज जिंकल्यानंतर बरं का. हा महाराज तिकडे येऊ आपण अध्यात्मात. तसंच महाराज सद्गुरूच्या सानिध्यामध्ये एकांतामध्ये ध्यानधारणा व्हावी, साधना व्हावी. भगवंत सांगतात अर्जुनाला अभ्यासाहून घन पार्था मग ज्ञान आणि ज्ञानाहून विशेष काय ध्यान बर का. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये ध्यानाला विशेष महत्व आहे. सुंदर ते ध्यान आणि ध्यान कळलं की कामच झालं. विठाला विठाला. आणि ते ध्यान कळण्यासाठी अंतरंगाची भक्ती महत्वाची महाराज. आणि अंतरंगामध्ये आपण ज्यावेळेस फिरतो ना, बाहेरून सुरुवात करावी परमार्थाला. परमार्थाला बहिरंगाने सुरुवात करावा पण अंतरंगात उतरावा बरं का परमार्थ नाही बापांनो. पहा कारण दुसरं एक प्रमाण तुम्हाला सांगतो. कारण आता भक्ती सकाम भक्ती का निष्काम भक्ती पाहिजे? कुठली भक्ती काढावा? भक्ती कुठली काढावा? वा तुम्ही सुज्ञ का नाही बकरे बाबा. कोणती भक्ती काढावा? हा संत सांगतात जीवा कोण निष्काम भक्ती काढावी. पण आज जर आपण भक्तीला लागलो तर सकामतेतून लागलोय. लागू द्या. हा कारण निळा म्हणे मी निष्काम. प्रमाण सांगणार बरं का. काय सांगतात निळोबर आहे? निळा म्हणे मी निष्काम परिपूर्ण आत्मा राम. हा निळोबरा सांगतात मी निष्काम झालो. मग सकामतेतून भक्तीला आपण लागलोय. पण आता पुढं जायचंय आपल्याला. कुठं जायचंय? निष्कामतेकडे जायचंय महाराज. आणि निष्काम पुण्याचं गाठोड लागतं बरं का. पुण्य लागतं. निष्काम पुण्याच्या कोडी न कोडी आघाद वैराग्य जोडी जोडी नित्या नित्य विवेक आवडी तव पावजी रोकडी सद्गुरु कृपा. कधी सद्गुरु भेटतात जीवनात? कधी सद्गुरूंची कृपा होती महाराज. हा सद्गुरु वाचोनी संसारी तारक. सद्गुरु शिवाय संसारात तारणारे दुसरे जरी कोणी नसल पण त्या सद्गुरूची भेट कधी होती? ज्यावेळेस निष्कामतेचं पुण्य गाठीला असतं महाराज त्यावेळेस सद्गुरु अपयशा भेटीची गा त्यावेळेस सद्गुरु प्राप्त होतात जीवनामध्ये महाराज. हे पहा पण ती ओढ लागायला पाहिजे. एकदा विषय असा झाला महाराज वारीचे दिवस. महाराज आता आज शिडीवारी झाली महाराज. हा वारीचे दिवस आणि महाराज भगवान बाबाचं नाव काय होतं पहिलं? मला आता आठवण आहे. काय नाव होतं भगवान बाबाचं पहिलं? हा महाराज दिंडीत गेले. दिंडीत लक्ष देऊन ऐका बरं का. हा दिंडीमध्ये गेले. वारकऱ्यांची संगत लाभली आणि बालगोपाल होते असे लहान वयाचे होते महाराज. चिमुकले आमचे काय माऊली सारखे दिसतात ना बघा ना. चेहरे कसे टवटवीत. पण आता राहिलेत का आपले तसे चेहरे? या संसाराने पार उतरवले महाराज. आता मी तिकडे जाणार नाही. लय खरा उतरले चेहरे आपले. सोपं आहे का महाराज? आता किती गोंडस आहे आणि म्हातारपणी चेहरा किती गोंडस आहे का नाही? लय अवघड आहे महाराज. या संसाराने पार ना आपलं पार रस काढून सरकारचा रस काढून घेतो ना तसा आपला सगळा रस या संसाराने काढला आहे. विठाला भगवान बाबांना ज्यावेळेस वारकऱ्यांची संगत लाभली लहान वय होतं 5-6 वर्षाचं वय असेल. अशा वयामध्ये महाराज टाळाचा नाद कानावरती आला, मृदंगाचा नाद कानावरती आला. जशी गवळणींची अवस्था व्हावी तशा माझ्या भगवान बाबांची अवस्था झाली. आबांजीची तशी अवस्था झाली आणि गेले ना महाराज पंढरपूरला वारी. विषयी विसर मणीला निषेध अंगी ब्रह्मरसा
संचारला अंगी ब्रह्मरस संचारला विषयी विसारा पडिला तिथे. विषय विचार पडिला पडिला तिथे. विषय विचार पडिला पडिला तिथे. अंगी ब्रह्मरस रसावला. अंगी ब्रह्मरस रसावला. हो विषय विचार पडिला निश्चय अंगी ब्रह्मरस संचारला अंगी ब्रह्मरस संचारला 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 महाराज एवढी ताकद आहे ब्रह्मरसामध्ये, विषयांचा विसर पाडतो महाराज. हा विषय विषय राहत नाहीत, विषय तो त्यांचा. झाला नाराज. हा, विषयच काय झाला नारायण हे महाराज. असं व्हायला पाहिजेत बरं का. हा पण होतं, केल्याने होत आहे रे. हा केल्याशिवाय नाही बरं का. बाय हत्ती उचलती, आता तिकडे जाणार नाही. महिला हत्ती उचलती, महिला. समर्थ सद्गुरू सांगायचे केल्याने होत आहे रे आधी. हा होतं मायबापांनो. आता दृष्टांताकडे जायला मला वेळ, कारण चरणच पाचत. पहिल्या चरणात प्रवेश केलाय आणि बरंच राहिले आपलं. नाही विठाला विठा. झाला. महाराज भगवान बाबा वारकऱ्यांची संगत लावली. बालवयामध्ये पंढरपूरला गेले महाराज. पांडुरंगाचं दर्शन झालं. पण परत आल्यानंतर महाराज देव घेऊन आले बरं का. देव पाहून यावा का घेऊन यावा. मुराळकिनी महाराज त्या नवरीला आणताना पाहून यावा का घेऊन यावा. आणि पाहून आल्यावर संसाराचं काय होईल, वाटलं होईल ना. हे का नाही, मुराळकिनी काय करावा. जिला आणा गेलं त्याला घेऊन यावं का पाहून यावं. हाय ठेव व्यवस्थित आहे. आता ही लय गमक आहे बरं का. विठाला विठाला देखिला डोळा बैसला मनी आणि तो तोची वदनी उच्चार. हा महाराज गवळणी सारखी स्थिती झाली माझ्या भगवान बाबांची. महाराज गावात आले, घरी नाही गेले बरं का. लक्ष देऊ नाही का. गावात आले, घरी नाही गेले. कुठं बसले, मंदिरात बसले गावच्या. महाराज एकतर घरच्यांना काळजी होती. लहान वयात गेलेलं बाळ सुखरूप येते का, काही कॉन्टॅक्ट नव्हतं महाराज. हे घरची महाराज घरच्यांना कळ गावात. घरचे सगळे आले. आबाजी चला ना घरी. मला एक आठ येतो घरी, पण एक आठ. कोणती आठ होती व ऐकणारे मंडळी, कोणती आठ घातली. हा जर तुम्ही माळा घालत असताल तर मी घरी येणार. महाराज असं वाटायला पाहिजे बरं का. नाही तर खा महाराज माळकुरीच जर पिशवीत आणून देत असते काळ्या पिशवीत, वाट लागेल ना. विठाला विठाला आता माझा विषय तिकडे मला जायचं नाही, कारण आलं ना वर मला मग लय एखाद्याला झटका बसेल. आणि खरंच आहे महाराज, कारण कसं असतं, अज्ञानी बालक आहे महाराज, त्याला ज्ञानी आपण करायचंय, त्याला शेणं आपण करायचंय, त्याला सांगायचे हे केल्यानंतर काय आहे. कारण हौस मांस खाता, हौस का नाही काय प्रमाण काय, मांस खाता हौस वाटे, पण जोडून ठेवला वैरी महाराज. कारण कापा कापी अर्थ कळला का. आता नाही कळला तर कीर्तन झालं मला भेटा. विठाला विठाला विठाला. बरीच गर्दी बरीच थांबते ना महाराज. सांगून टाकतो एका मिनिटात नाही 2 सेकंदात सांगतो. कापा कापी, आपण त्याला कापी, परत तो आपल्याला कापी. बर का. असं काम आहे. मग बघा आता काय करायचं. विठाला विठाला विठाला. भगवान बाबांनी सांगितलं जर माळा घालत असेल तर घरी येऊ. आता घरच्यांना रडावं का हसावा. आपल्याला सांगितलं आता जेवढी कीर्तनात आल्यात, हा बिगर माळकरी असतील त्याला सगळ्याला माळा घालावं लागते. किती जणांना बरं वाटेल. बाबा आज आलोय, हा उद्या यावं का नाही आम्ही. विठाला विठाला तसं काय होणार
राहणार नाही, पण माळ घातल्याशिवाय राहू नका बरं का. नाही माळकरीच येते. असं आहे का? वा वा, सगळे माळ करीत का? दिसतात चेहरे दिसतात ना लगेच, चेहरे बोलतात आपले. विठाला विठाला आई वडिलांना काय करावा? पोटचं मुलगा लहान बाळ सांगतंय तुम्ही जर माळा घालत असेल तर मी घरी येणार. तसं येणार नाही. म्हणले चांगलं सांगतोय ना, बारग बोलतोय महाराज, लहान बोलत जरी असलं. आता पत्नीचं सगळंच ऐकू नये असं आहे बरं का, पण सगळंच ऐकू नये असं बी काय नाही. आता तुम्ही सांगा, अरे म्हणतो तरी नी रावणाला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? कारभारी तुम्हाला सांगते वेगळं निघा, असं सांगितलं होतं का? आता हे वाईट होतं का? पण ऐकायला पाहिजे का नाही? चांगलं ऐकायला पाहिजे ना, नको ते ऐकू नका, पण चांगलं ऐकल्याशिवाय राहू नका. कारण ह्या माता माऊली म्हणजे सामान्य नाही महाराज, तुम्ही देवीत बरं का. हा तुम्ही देवीत. आता मी तिकडे येत नाही जास्त. विठाला विठाला शक्तीच माय बापांनो. हे पहा, सगळ्यांनी ठरवलं माळा घालायच्या, सर्वांनी माळा घातल्या. पण गमत अशी झाली महाराज, दसऱ्याचा दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी महाराज माणिक बाबा, सद्गुरू माणिक बाबा, काय काढा गडाचं नाव नारंग. त्या गडावर महाराज पूर्वी एक वर्षातून एकदाच अनुग्रह व्हायचा. वर्षातून एकदाच अनुग्रह व्हायचा तो दसऱ्याच्या टायमिंगला. हा, आणि भगवान बाबा गेले महाराज यांच्याबरोबर दसऱ्याच्या टायमिंग. बालक रांगेत उभं राहिलं अनुग्रह द्यायला. महाराज राजनीती काय उभा होत्या. हा, म्हणले मला बी अनुग्रह द्या. माणिक बाबा म्हणले अरे तू अनेक लहान आहे, तू अनेक लहान आहे, तुला अनुग्रह मोठा झाल्यावर तुला देऊ. पण महाराज तीव्रता तळमळ होती, अंतकरणाची भूक होती. हा, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. माणिक बाबांनी महाराज त्याला नादी लावायसाठी काय म्हणले माहिती का? माणिक बाबा जा म्हणले, त्या शिखरावरून जर उडी मारली ना तुला मी अनुग्रह देईन. माणिक बाबा गेलं बाळ निघून. माणिक बाबाला बरं झालं म्हणले, डोक्याची खरखर निघून गेली. माणिक बाबा ह्यांच्यात बाकीच्यात रमले, तोवर एक बातमी कानावर आली की एक बालक शिखरावर चढले. माणिक बाबाला आठवण झाली, अरे आपण ज्याला म्हणलो तिथं बालक नसावं. माणिक बाबा बाहेर आले, बघतात तर महाराज शिखरावरती भगवान बाबा, आबाजी शिखरावरती. महाराज थांबा म्हणूस तर महाराज डोळे झाकले, अशीच उडीवर न खाली. महाराज परमार्थात निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म आणि निर्धाराईवर मग चुकू नये. कोरोनाच्या काळात फक्त टेस्ट होती बरं का, दिल्ली बहुत दूर आहे. हा, आणि प्रथम सत्र यायची, सराव यायची, नंतर वार्षिक परीक्षा आहे. बरेच फाउंडेशन हल्ले महाराज कोरोनाच्या काळात. कोण म्हणतोय डॉक्टरने सांगितलं, तर कोण म्हणतोय पाहुण्यांनी सांगितलं. बरे पाहुणे माळ घालायला सांगित नाहीत, बरं डॉक्टर माळ घालायला सांगत नाही. विठाला विठाला भगवान बाबांनी उडी टाकली, पण कुठेही खर्चोट नाही, काहीच नाही. अंग झटकलं आणि पळत आले, द्या मला अनुग्रह आता म्हणले. महाराज माणिक बाबांच्या डोळ्याला पाणी आलं, अंतकरण साधूचं अंतकरण. अरे काय बाळाची तीव्रता आहे, काय निष्ठा आहे महाराज. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर
जगद्गुरु तुकोबरांनी त्या स्थितीचं वर्णन केलं. महाराज सद्भक्ताची स्थिती व्हावी यात नवल नाही, पण भगवान बाबामुळे सद्गुरूची अवस्था झाली, सद्गुरूची. हा सामान्य नाही महाराज. म्हणून भगवंतानी रक्षण केलं म्हणून तिथनं भगवान, बरं का, तिथनं पुढं भगवान. हा आणि म्हणून मायबापांनो खऱ्या अर्थाने सद्गुरूचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला. कारण सद्गुरूचा अनुग्रह प्राप्त, नवनाथ ग्रंथ पाहिला ना, आपण म्हणतो तुमचा अनुग्रह लादलू. हा महाअनुग्रह सामान्य गोष्ट नाही मायबापांनो. 12 वर्षानंतर अनुग्रह व्हायचा. तोच दांडेकर मामांना जो अनुग्रह जोगबाबांनी दिला ना, हा जोगबाबांनी जो दांडेकर मामांना दिला ना, हा महाराज तोच प्रसाद ज्यावेळेस सद्गुरूकडून आपल्याला मिळतो ना, हा म्हणून माऊली सांगतात की सद्गुरू वाचोनी संसारी तारक नशेची निष्ठंक आन कोणी. महाराज ते सांगतात ज्यांचा संशय गेला नाही ते आपला काय घालवती ना भंगाचा ते चरण. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोने ब्रह्मादि करोने 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 संशय झाली झाली देना संशय झाली झाली देना संशय झाली झाली देना संशय झाली झाली देना झाली देना इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करो ब्रह्मादि करोने इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोने 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 संशयाची जनी जनी देना संशयाची जनी जनी देना संशयाची जनी जनी देना जनी देना जनी देना. वा विश्व माऊली ज्ञानोबराय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये महाराज सांगतात कारण सद्गुरूशिवाय संशय घालवणारा दुसरा कोणीच नाही. दाखला दिला दुसऱ्या चरणामध्ये इंद्र चंद्र देव. आता ही काय सामान्य बुद्धीत का हो? हा सामान्यांचा पुरावा महाराज नाही बरं का. हा हे भले 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 भलेत महाराज. हे काय वर्णन करावा इंद्रदेवाचं चंद्रदेवाचं ब्रह्मदेवाचं, पण ते सांगतात देवाविषयी त्यांचा संशय गेला नाही. आता विस्तार मी करणार नाही, वेळ कमी माझ्याकडं. हा अहो उगच गुरं नेली का, हा उगच पाऊस पडला का समजून घ्यायचं. मला त्यांचा संशय गेला नव्हता देवाविषयी. म्हणून ज्याचा भगवंताविषयी संशय गेला नाही त्याच्या नादी लागू नका बरं का. कारण आधा हकीम जान खतरे में हे. म्हणून महाराज पाणी प्याना छान के गुरु करना पहचान के. गुरु भी ऐसा चाहिए. कैसा चाहिए? जैसा धोबी धोना दोय आत्मज्ञान की साबन लगा कर काया निर्मल हो जाए. महाराज जो आत्मज्ञान देतो, स्वरूपाचं ज्ञान देतो. कोणात आपण महाराज ईश्वरमाऊली ज्ञानोबराय सुंदर वर्णन करतात. कोणात आपण? अहो जी आपण नाही त्याचा आपण छंद घेतलाय म्हणून बद्धत आहे. हा मुक्त होता परी हा घेऊन या छंद माझे माझे नको त्याचा छंद घेतला. आपण कोण आहोत? हा आणि आपण आहोत जे ना त्याचे ते दाखवून देतात, त्यांना सद्गुरू म्हणतात. पहा हा महाराज जन्मल्यानंतर आपल्याला नाव ठेवलं का? नाव घेऊन आलो आपण, नाव ठेवलं. नाव ठेवल्यावर आता काय होतं? नाव ठेवायला कोण होतं? गाव होतं का नाही? घरातली तर होतेच, पण गाव होतं ना महाराज. जवळचे पाहुणे रावळे होते नाव ठेवाय. हा म्हणून नाव ठेवतात लोक. नाव ठेवलं महाराज. काय नाव ठेवलं? कुर्र केलं का नाही? मला वाटतं तुमचा कान चांगला फुगलेला दिसतो. महाराज विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात उपजल्या बालकाशी नाव नाही ते पाशी आणि ठेवल्या नावाशी. मग सांगा आपलं खरं नाव कोणतं? आपलं खरं नाव तुमचं खरं बी असतं काय? सांगू एक तुम्हाला. मला एक सांगतो बरं का, एक सद्गुरू कृपेने. महाराज लग्नाच्या टायमिंगला आपण नाव शोधायला जातो. म्हणजे घरचे जातात. कोणाकडे जातात? त्याला कुठलं नाव म्हणतात?
पोरांचे लग्न झालेत ना? हा पुन्हा कोण शोधलं मुलाचं नावरस नाव? काका कोण? मामाला माहित होतं का? मावशीला, आत्याला, आई वडिलांना? अहो ज्याचं लग्न करायचे त्याला सुद्धा त्याचं नाव माहित नाही. नावरस नाव शोधाय कुठे गेले? हा काकाकड गेले, काकाकड. अहो नावरस नाव शोधायला काकाकड जावं लागतं, तसं आपलं मूळ नाव शोधायला सद्गुरूकडे जावं लागतं. हा आणि मूळ नाव एकदा कळलं ना माय बापांनो, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मूळ नामाची ओळख करून देणारे, स्वरूपाची ओळख करून देणारे सद्गुरू आहेत. ते कोण आहेत? अभंगाचं तृतीय. उघडे परब्रह्मा सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्मा सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्मा सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्मा सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. पुरवेता अर्थ शिष्यातिया, पुरवेता अर्थ शिष्यातिया, पुरवेता अर्थ शिष्यातिया. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करून, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करून, पुरवेती अर्धी शातिया, पुरवेती अर्धी शातिया, पुरवेती अर्धी शातिया. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करून, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करून, वा अभंगाच्या तृतीय चरणामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात महाराज, सद्गुरू म्हणजे सत्शिष्यासाठी उघड परब्रह्म आहे. जसं पंढरपूरला उभं राहिलं ना, नेनो ब्रह्म मार्ग चुकले का नाही, उघडे पंढरपुरा आले, भक्त पुंडलिके देखिले आणि उभे केले इठेवरी. हा कारण आयसा कारण कार्य पुंडल्या मातलाशी का नाही, उभे केले आयसा कैसा तुरे धीट आणि मागे फिरकाविली वीट. महाराज आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने माय बाप्पांना उघड परब्रह्म, तेच परब्रह्म माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आणि आपणची देव होय गुरु, तोच भगवान परमात्मा सद्गुरूच्या रूपाने महाराज तुमच्या आमच्या दारात येतो. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसून काय म्हणला जीव, देव न लगे, देव न लगे. हा साठवणीचे काय ठेवलंय यात? गबाळ ठेवलंय. गबाळ किती गबाळ आहे? हे गबाळ आहे आतमध्ये महाराज. बाहेरशे तर खूप बने, बाहेरशे तर खूप बने आणि अंदर की रामजानी. आत आत का आत गबाळ आहे. हा आणि हे गबाळ काढून देणारे भेटले पाहिजे बरं का. हा ह्याचा निकाल लावणारे भेटले पाहिजेत. पहा मला कायम सांगा वाटतं महाराज त्या बासरीचं उदाहरण. बासरी किती जवळ गेली व देवाच्या? भगवान कृष्णांच्या बासरी किती जवळ गेली. अहो गवळणी सुद्धा महाराज त्यांचा चौथी मत्सर असतो. गवळणी सुद्धा म्हणावं बासरीला, अरे आम्ही सुद्धा आमच्यासाठी देव येडा झाला, हे आम्ही देवासाठी येडे झालो, पण तुझ्यासाठी देव येडा झाला. बासरीसाठी किती जवळ गेली देवाच्या. काय केला तू? कुठला उपास केला तू? कुठला व्रत वैकल्य केलं? कुठला जप केला? आम्हाला सांग ना, आम्ही ते करू. देवासाठी आम्ही सर्व करू. माय बाप्पांनो अशा गवळणीचा भाव होता. हा भगवंत हा सर्वस्व होता गवळणीचा. आणि गवळणी महाराज त्या बासरीला म्हणतात, महाराज बासरीचा आणि गवळणीचा संवाद आहे. त्यावेळेस बासरी सांगते, मी आतून मोकळी झाली. कुठून मोकळी झाली? आता आपण कुठनं मोकळं व्हायचंय? माणसं आमच्याकडे म्हणतात, बाबा हे कुठल्या गाठीचं आहे? आतल्या गाठीचा. हे पुढचं तुम्ही बोलायचं, कारण जोपर्यंत गाठ आहे तोपर्यंत बरं का. आता कुठल्या गाठी सांगू का तुम्हाला? नाथ महाराज हरिपाठ सांगतात कुठल्या गाठीत आपल्या आतमध्ये. हा कल्पनेची गाठ आहे आणि अविद्येची गाठ आहे. न सुटे कल्पना अविद्याच्या गाठी आणि घेता जन्म कोटी हरिकायचा. हा कोटी जन्म झाले तरी हरीची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि तो गाठी हा बंधनापासून उकलल्या हा तो सद्गुरू आपल्या जीवनात आला पाहिजे. आणि तो सद्गुरू म्हणजे उघड परब्रह्म आहे बरं का. हे आणि ते ज्या भगवंताच्या कृपेने येतं माय बापांनो, ज्या भगवंताच्या कृपेने होतं त्या भगवान परमात्म्याचं सर्वांनी हाताने टाळ्यानी मुखाने भजन. विठोबा रखुमाई, हे रे विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई,
म्हणून मायबापांनो जीवनात सद्गुरू आले पाहिजेत मायबापांनो. सांगा बरं, लग्न झालेले मायबाप जाता जाता सांगतो, आता टाईम आपल्याकडे कमी आहे. तसं मला नियोजक मंडळी थोडा टायमिंग जास्त दिलता, पण मी तुमचा जास्त टायमिंग घेणार नाही. तिकडे काय शिजले नाही, सगळं तयार आहे ना? बघून या गपचीप. जाकली मोठी 1.25 लाखाची, फक्त मला सांगा, नाही तर पंक्ती बसते लगेच. विठाला विठाला अहो ही पंगत आहे, ही ज्याला पंगत कळली ना माय बापांनो, ही पंगत. कारण जसं अन्नदान आहे, अन्नदानाने एक टाइमची भूक भागती, पण ज्ञानदानाने महाराज जन्मजन्मीची भूक थांबती. हा म्हणून हा हे दान कळायला पाहिजेत महाराज. कारण ह्या दानाने दानादान होत नाही, ह्या दानाने दानादान होत नाही, अन्नदानाने सुद्धा महाराज. हा कारण भगवंत एका हाताने घेतो आणि अनेक हाताने देतो. म्हणून जे जे अन्नदाते आहेत ना, त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. ज्यांनी ज्यांनी या धर्माच्या कार्यासाठी उदार अंतकरणाने पंगती दिल्या असतील मायबापांनो, उदार अंतकरणाने मायबापांनो देणग्या दिल्या असत्या, सर्वांना लाख लाख धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा या मंडळीसाठी. कारण धर्माच्या कार्यासाठी महाराज माणसं देताना आमच्याकडलं सांगतो, धर्माच्या कार्याला देताना महाराज लय विचार करतो आणि नको तिथं लाखो रुपयाची उलाढाल करतो महाराज. नको तिथं ये लोक लोक सुखाचा होणार नाही. आता मी तिकडे घुसणार नाही. स्वतः भगवंत अर्जुनाला सांगतात, विठाला विठा. एवढ्या अन्नदान समाज एवढा आहे आणि लय सुंदर बरं का. नियोजक मंडळी सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो, सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो. कारण ही टायमिंग लय चांगलं साधलंय तुम्ही. ही टायमिंग साधणं लय महत्वाचं आहे. नाही तर ही म्हणली असते तुमचं तुम्हीच बघा. आमच्या झोपीच्या टायमिंग तुम्ही घोटाळा करताय. म्हणजे झोपी झाली पाहिजेत बरं का, फोटोबावी झाला पाहिजे आणि युटोबावी झाला पाहिजेत. म्हणून तुकडोजी महाराज सांगतात, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू. सांगा मी काय करू. लय गमत आहे, पण ही टायमिंग लय छान आहे बरं का. ह्यात महाराज नामस्मरण घडतंय, सर्वन घडतंय आणि परत काय होतंय, काय झाले ना मोकळे. विठाला महाराज खऱ्या अर्थाने समर्थ सद्गुरू जीवनात येणं मायबापांनो म्हणजे भगवंताची कृपा होणे. पहा ज्यांची ज्यांची लग्न झालेत मायबापांनो, काय सांगितलं आपल्याला मंगलाष्टिकेमध्ये, शेवटची मंगलाष्टिका आठवते का? होते ना सगळे जाग्यावर. आता वद सावधान समय अक्षता पोचल्या का? साधा समय पयसे वागमान करा फलार्थ घटिका सदा संपूर्ण आले असे भावे सद्गुरूचे शुभ मंगल. थांबा घोटाळा होईल. काय काय मंडळी आसपासची म्हणते ना, आता कीर्तन चालू होतं, लग्न कुठलं कोणा जमलं. ते म्हणतात गायकाचं तर लग्न नाही जमलं एखाद्या. विठाला विठाला लोक हुशारच महाराज. ती म्हणते वाटतंय जमलं काय महाराज, एखाद्या गायनाचार्याचं लग्न लगेच महाराज लग्न ठरलं काय महाराज. कारण खरंच 2 लग्न असतात आपली. किती लग्न असतात आपली? 2. आता किती जणांची 2 लग्न झाल्यात? होय, लग्न किती जणांची 2 झालेत महाराज. एक करता करता नाकीनं आलंय आणि केलंय तरी त्याचं काय बरं आहे का? बरं आहे आपलं चाकली मूठ 1.25 लाखाची आहे, त्याचं विलय अवघड आहे महाराज. ते नाही का एक दृष्टांत महाराज, आता सांगू नाही पण सांगतो. शेजारी लय बारी. ती एक म्हणायचं नवीन लग्न झालेलं म्हणायचे, त्यांचं किती चांगलं का, त्यांच्या टाळ्या वाजतात काय का नाही, त्यांचे किकाळत्यात काय, आणि आपलं 2 महिने झाले तर आपली सारखी तुसपुसच चालू आहे. मग हा हुशार होता. हे मला त्यांची मुलाखतच घेतली पाहिजे, इंटरव्ह्यूच घेतला पाहिजे. काय होता इंटरव्ह्यू, काय सांगितली उत्तर तुम्हाला सगळ्याला चांगली माहिती आहेत. काय सांगितली? झाकली मूठ, नियम हुकला की आता ती गेल्यावर त्याचा विचार करा. विठाला विठाला सांगायचा विषय संसार तसा आहे महाराज. क्षणाक्षणाला रडवतो, पण भगवंतासाठी आसू आले पाहिजेत महाराज. भगवंतासाठी आसू आले पाहिजेत, अंतकरण भरून आलं पाहिजेत माय बापांनो. सोपा नाही बरं का हे भगवंतासाठी अंतकरण भरून येणं.
त्यासाठी नातं जोडावं लागतं. संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला. म्हणून ते जोडणारे जे आहेत ते सद्गुरू. का सांगितली मंगलाष्टिका? ऐकायला बरी वाटली का नाही? भावे सद्गुरूचे पदंबुज धरा, चित्ती स्मरा, सादरे किंवा आदरे, दो पक्षी कुलदैवता वधू आणि वरा. कोण वधूवर? बावल्या उभे केलेत, चांगलं सजवलंय. त्यांना सांगितलं आता भावाने सद्गुरूंचे पदंबुज धरा, सद्गुरू अनन्य भावानी शरण जा, सद्गुरू वाचवणी सापडेना आणि धरावे ते पाय. हा, जातो का सद्गुरूला शरण? जातो का? हा, हिंदू संस्कृती किती श्रेष्ठ आहे महाराज. माझ्या तुकोबरांनी, माझ्या ज्ञानोबरांनी, माझ्या नाथांनी, आधी करून संत महात्म्यांनी बघा ना महाराज, आपलं एवढं मोठं भाग्य. महाराष्ट्र ही संताची भूमी, म्हणून महान राष्ट्र आहे महाराज. हा, जर महाराष्ट्रात राहून आपण जर महाराज इरीस शेजारी जर कोरडा वापरत असेल ना महाराज, त्यासारखं दुर्भाग्य दुसरं कुठलंच नाही. लग्न सांगून जातो, एक देहाचं लग्न आहे. लग्न म्हणजे जोडणं, एकत्र आणणं वधूवरांना. तसं चितब्रह्म्याचं लग्न ओम सद्गुरु ज्योतिषी एकात्म घटिकेचा मूर्तपाशी आणि चितब्रह्म्याचे लग्न लाविशी ओम पुण्यशी तत्वता भागवतात नाथ महाराज सांगतात. जे चितब्रह्म्याचं लग्न लावतात ते सद्गुरू आहेत आणि ते लग्न लावून घ्यायला पाहिजे बरं का. आम्हाला द्यायचं लग्नाला आम्ही तयार आहे. काय काय म्हणतात महाराज, तेवढं बघा राव, तुम्ही लय फिरताय. अरे म्हणतो जी लग्न लावायची ती तसंच राहिलंय आणि बाकीचं लग्न हे लावायला पाहिजे याचं सुद्धा, पण खरं लग्न लागायला पाहिजे महाराज. आणि त्यासाठी सद्गुरू यायला पाहिजे जीवनात आणि ते लग्न लागलं की काम झालं. माझ्या माऊलीने ते लग्न लावून घेतलं बरं का. हा, ज्ञान गुड गम्ये ज्ञानदेवाला दिले आणि निवृत्तीने दिले माझ्या हाती. महाराज निवृत्ती दादानी मला ते ज्ञान दिलं, ते ज्ञान पैगा. हा, आता लेखोच काही बरं का ह्यात महाराज, वाया पाठ करायला बऱ्यात, हा म्हणायला बऱ्यात, पण महाराज त्याचा बारकावा जर पाहिला ना कामच झाल्याशिवाय राहणार नाही माय बापांनो. म्हणून महाराज ते उघड परब्रह्म आहे सद्गुरू म्हणजे. आणि म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबा स्वतःचा दाखला सांगतात. पा योग्यांचे जरी ज्ञान्यांचे राजे असले, योग्यांचे माऊली जरी असले ज्ञानोबाराय महाराज, तरी सांगतात मी सद्गुरूंचा दास झालो, मी त्या संतांचा त्या गुरुचा दास झालो. मला इतर माहित नाही. भंगाचं शेवटचं संताविन प्राप्ती नाही. ज्ञानदेव मन गुरुचा मी दास, ज्ञानदेव मन गुरुचा मी दास, गुरुचा मी दास, ज्ञानदेव मने गुरुचा मी दास, ज्ञानदेव मन गुरुचा मी दास, ज्ञानदेव मन गुरुचा मी दास, ज्ञानदेव मने गुरुचा मी दास, ज्ञानदेव मने गुरुचा मी दास. नेने साधनास आन काही, नेने साधनास आन काही, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, नेने साधनास आन नाही, नेने साधनास आन नाही, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव प्रमाद करो रे. संशयाची श्रेणी छेद देना, संशयाची छेदिते ना संशयाची श्रेणी, छेदिते ना संशयाची श्रेणी, संशयाची श्रेणी छेदिते ना संशयाची संशयाची श्रेणी छेदिता
या